नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाने बहुमत मिळवलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर बीजेपी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी 5 मे 2026ला ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी कार्यकाळ संपलेला आहे. भाजपाने 293 पैकी 207 जागांवरती या ठिकाणी बहुमत प्राप्त केलेलं आहे आणि टीएमसी तृणमूल काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जवळपास 80 जागा जिंकल्या आहेत. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? तर बीजेपी या ठिकाणी अव्वल स्थानी आलेली आहे या ठिकाणी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे, जे की अरुणाचल प्रदेशमधील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जोराम आनिया असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जोराम आनिया असं त्यांचं नाव आहे. नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. या ठिकाणी प्रश्न का महत्त्वाचा आहे तर अरुणाचल प्रदेशातील ते पहिले व्यक्ती ठरलेत. अशा प्रकारे नीती आयोगामध्ये पूर्णवेळ सदस्यपदी ठरणार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. नीती आयोग, ज्याच्यामध्ये नीतीचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना झाली 1 जानेवारी 2015ला. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात वर्तमानमध्ये पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी. उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे अशोक लाहिरी आणि सीईओ आहेत निधी छिब्बर. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये अशा प्रकारचे स्टॅटिक करंट अफेअर्स कॅटेगरीमध्ये हे प्रश्न विचारले जात असतात. पुढचा प्रश्न, एडीबीने एशियन डेव्हलपमेंट बँकेने आशिया पॅसिफिकमधील ऊर्जा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी किती गुंतवणुकीची योजना जाहीर केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 70 अब्ज USD एवढी या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटची योजना या ठिकाणी स्कीम जाहीर केलेली आहे. कोणी? एडीबीने, आशिया डेव्हलपमेंट बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक. बरोबर, या बँकेने काय केलेलं आहे तर आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये 2035 पर्यंत ऊर्जा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 70 अब्ज USD गुंतवणुकीची योजना जाहीर केली आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे तर सीमापार ऊर्जा ग्रीड, डिजिटल पायाभूत सुविधा आणि ब्रॉडबँड प्रवेशाचा विस्तार करणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी अशा प्रकारची योजना जाहीर केली आहे. कोणी? तर एडीबीने. फुल फॉर्म मी आता सांगितला एशियन डेव्हलपमेंट बँक, मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक. स्थापना झाली 19 डिसेंबर 1966ला. वर्तमानमधील 11वे अध्यक्ष आहेत मसातो कांडा. मुख्यालय आहे मान लुआंग फिलिपिन्स या ठिकाणी आणि सदस्यत्व आहे 69 देशांकडे आणि लेटेस्ट सदस्यत्व या ठिकाणी मिळालेलं आहे इस्रायल देशाला. ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3, PM सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत कोणते राज्य देशातील पहिले किंवा अव्वल क्रमांकावरती आलेले राज्य आहे? तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. 1 नंबरला महाराष्ट्र आहे, 2 नंबरला उत्तर प्रदेश आहे, तर 3 नंबरला गुजरात आहे. ही अशा प्रकारची टॉप 3 रँकिंग आहे स्टेट वाईज. बरोबर, तर PM सूर्य घर मोफत वीज योजना याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. अव्वल आलं आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राने जवळपास 5.15 लाखांहून अधिक घरांमध्ये सौर पॅनल बसवलेले आहेत. हा जो काही कालावधी होता तो कधी होता तर ऑक्टोबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये राज्याने या सर्व घरांमध्ये छतावरील सौर यंत्रणा या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत. स्थान कोण आहे 1 नंबरला तर महाराष्ट्राचं. त्यानंतर गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांचं या ठिकाणी स्थान येतं. ही जी काही योजना आहे बरोबर, या योजनेचा उद्देश काय होता तर या योजनेचा उद्देश घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता. PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना. बरोबर, मोफत वीज योजना. ठीक आहे, आणि लॉन्च कधी करण्यात आली होती तर 13 फेब्रुवारी 2024ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांची या ठिकाणी घोषणा केली होती. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 स्टार मार्क करून ठेवा. 2026चा
पुलित्झर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए सुवर्णा शर्मा आणि पर्याय क्रमांक बी आनंद आर के या दोन व्यक्तींना या ठिकाणी 2026च्या पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कशासाठी? तर एक पॉईंट लिहून घ्या. त्यांनी ब्लूमबर्गसाठी तयार केलेल्या TR एपेड काय आहे? TR एपेड नावाच्या ग्राफिक इन्व्हेस्टिगेशन सचित्र वार्तांकन या अहवालासाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हा अहवाल भारतामध्ये डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणूक यासाठीच्या जे काही वाढत्या जाळा आहे या जाळ्याचा पर्दाफाश करणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. तो या ठिकाणी त्यांनी सादर केला होता. त्याच्या या ठिकाणी योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल, तर लगेच लेटेस्ट बाकीचे जे काही वेगवेगळे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 हा देण्यात आला सीता अशोक शेळके यांना. CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना. MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना. संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना. 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदानी यांना. एबेल पारितोषिक 2026 गर्ड फाल्टिंग्ज यांना. 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर श्री श्रीनिवास राव यांना. मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 अनिता चौधरी यांना आणि पुलित्झर पुरस्कार 2026 सुवर्णा शर्मा आणि आनंद आर के यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 भारताचा पहिला इंडियाज फर्स्ट मोती उत्पादन समूह म्हणून कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हजारीबाग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही हजारीबाग आहे नेमकं कोणत्या राज्यामध्ये येतं? बरोबर, तर भारताचा पहिला मोती उत्पादन समूह हजारीबाग या ठिकाणाला या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे. घोषणा कोणी केली आहे? तर भारत सरकारच्या मत्स्यपाल विभागाने. बरोबर, ही जी काही योजना आहे ही जी काही घोषणा आहे ती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश गोड्या पाण्यातील मोती फ्रेश वॉटर पिअर्ल बरोबर उत्पादनाला चालना देणे हा याच्या मागचा उद्देश आहे. या ठिकाणी उपक्रमाचा मागचा काय आहे तर मोठा आहे पर्पज आहे. ठीक आहे, या ठिकाणी RTO AMVI ची जी काही पूर्व परीक्षा होणार आहे बरोबर त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने काय केलेले आहे सर्वोत्तम दर्जाचे पुस्तकं या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत. दोन्ही माध्यमामध्ये असणार आहेत, मराठी माध्यमामध्ये देखील असणार आहेत आणि इंग्लिश माध्यमामध्ये देखील असणार आहेत. तुम्हाला हे जे पुस्तक जर पाहिजे असेल, तुम्हाला या पुस्तकांची जर गरज भासत असेल तर इग्नाइट अकॅडमीचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल ऑप्शन मिळेल. बरोबर, हे जे काही अकॅडमीचं ॲप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही डाउनलोड करून हे पुस्तकं तुम्हाला घरपोच या ठिकाणी मागवता येतील. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6 भारताचा पहिला AI सक्षम ऑर्बिटल डेटा सेंटर उपग्रह पाथफाइंडर कोणाकडून विकसित केला जात आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए पिक्सल आणि पर्याय क्रमांक बी सर्वम या दोघांकडून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डेव्हलप केला जात आहे. काय तर पाथफाइंडर. आणि पाथफाइंडर काय आहे? भारताचा पहिला AI सक्षम ऑर्बिटल डेटा सेंटर उपग्रह आहे, सॅटेलाइट आहे. याच्याबद्दल काही 3-4-5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. विकसक कोण आहे? पिक्सल. पिक्सल काय करणार आहे? उपग्रहाचे डिझाईन करणार आहे, निर्मिती करणार आहे आणि प्रक्षेपण करणार आहे. आणि सर्वम AI हे काय करणार आहे तर AI बॅकबोन मॉडेल या ठिकाणी पुरवण्यासाठी मदत करणार आहे. ठीक आहे, हे जे काही उपग्रह आता बनणार आहे बरोबर याचा मागचा उद्देश काय आहे तर हा उपग्रह अवकाशातच डेटा प्रक्रिया करेल, ज्यामुळे डेटा पृथ्वीवर पाठवण्याची गरज कमी होईल. बरोबर, आणि या ठिकाणी कोणती टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे तर यामध्ये डेटा सेंटर क्लास GPUs ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटचा वापर केला जाईल, जे अवकाशातच या ठिकाणी AI मॉडेल चालवतील. आणि हा उपग्रह अंतराळात डेटा प्रक्रिया करणारा भारतातील पहिलाच असा उपग्रह या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7 दरवर्षी जागतिक रेड क्रॉस दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी 8 मेला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक रेड क्रॉस दिवस म्हणून आपण साजरा करतो. याच्या मागचा उद्देश युद्धाच्या वेळी जखमी सैनिकांची मदत करणे, तसेच आरोग्य सुविधा पुरवणे आणि मानवतावादी कार्याला प्रोत्साहन देणे. याचा इतिहास सांगायचं म्हटलं तर 1863 मध्ये जेनेवा या ठिकाणी या संस्थेची स्थापना झाली. 8 मे 1948 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिवस आपण साजरा केलेला आहे. 2026 ची थीम काय आहे? मानवता जिवंत ठेवणे, कीपिंग ह्युमॅनिटी अलाइव्ह याच्यावरती केंद्रित आहे 2026 ची थीम. बरोबर, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस,
महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 8. EPC शिखर परिषदेमध्ये सहभागी होणारा पहिला गैर युरोपीय देश कोणता ठरला आहे? प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक ए कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही म्हणताल की सर EPC म्हणजे काय, तर लिहून घ्या, युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी, युरोपियन राजकीय समुदाय यांची जी काही शिखर परिषद होती, 8व्या क्रमांकाची शिखर परिषद होती अर्मेनियातील एरेवान या ठिकाणी. EPC शिखर परिषदेमध्ये कॅनडाने सहभाग घेतलेला आहे आणि हा पहिला गैर युरोपीय देश ठरला आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. उद्दिष्ट काय होतं, तर युनायटेड स्टेट्सचा बाजारपेठेतील प्रवेश कमी झाल्यामुळे कॅनडा व्यापार आणि राजनैतिक संबंध मजबूत करण्यासाठी युरोपीय देशांशी जवळीकता या ठिकाणी साधत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हा पहिला गैर युरोपीय देश ठरला आहे या ठिकाणी EPC शिखर परिषदेमध्ये भाग घेणारा. EPC शिखर परिषद, युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी, युरोपियन राजकीय समुदाय शिखर परिषद 8व्या क्रमांकाची झाली अर्मेनिया या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 9. ICU रुग्णांसाठी भारतातील पहिली पोर्टेबल बेडसाइड MRI प्रणाली कोठे तैनात करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी एम्स नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का MRI याचा फुल फॉर्म काय आहे? तो पण 2 पॉईंट लिहून घ्या. ही जी काही सिस्टीम तैनात करण्यात आली याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे, तर हे उपकरण अल्ट्रा लो फील्ड तंत्रज्ञानावरती आधारित आहे, ज्यामुळे गंभीर रुग्णाला न हलवता थेट ICU बेडवरच मेंदूची तपासणी, ब्रेन स्कॅन करणे शक्य होते. याच्यामुळे फायदा काय आहे, तर व्हेंटिलेटरवर असलेल्या किंवा अतिगंभीर रुग्णांना MRI रूमपर्यंत हलवण्याचा धोका टळतो आणि त्वरित या ठिकाणी निदान रॅपिड डायग्नोसिस होण्यासाठी मदत होते. तर एम्स नवी दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिलं पोर्टेबल बेडसाइड MRI प्रणाली या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे ICU रुग्णांसाठी. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या देशाला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रांची विक्री करण्याचा या ठिकाणी विचार करत आहे? तर पर्याय क्रमांक सी व्हिएतनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीचा पॉईंट लिहून घ्या, इंडोनेशिया. मार्च 2026 मध्ये काय झालं, इंडोनेशियाने भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या करारावरती स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे ते फिलिपिन्स नंतर या ठिकाणी हे क्षेपणास्त्र मिळवणारे आग्नेय आशियातील दुसरे देश ठरलेले आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन काय होतं पहा, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र सर्वात पहिल्यांदा घेणारा कोणता देश आहे, तर फिलिपिन्स. दुसरा कोणता आहे, इंडोनेशिया. आणि आता तिसरा पॉईंट लिहून घ्या, व्हिएतनामबद्दल. व्हिएतनामच्या राष्ट्रपतींचा नुकताच दौरा झाला होता मे 2026 मध्ये. या करारावरती चर्चा झालेली आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी हा जो काही करार आहे तो अंतिम टप्प्यामध्ये असल्याचे या ठिकाणी चर्चेमध्ये आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अल्पसंख्याकांना मायनॉरिटीजला मॅन्डरीन शिकणे बंधनकारक करणारा वांशिक ऐक्य कायदा मंजूर केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा कायदा मंजूर करण्यामागचा उद्दिष्ट काय आहे, तर राष्ट्रीय ऐक्य आणि सामायिक चीनी ओळख मजबूत करणे या उद्देशाने हा लागू करण्यात आला आहे आणि याचं अनुपालन हा कायदा 1 जुलै 2026 पासून प्रभावीपणे या ठिकाणी लागू असणार आहे. शेवटचा प्रश्न, सांस्कृतिक प्रत्यावर्तन प्रयत्नाचा भाग म्हणून अमेरिकेकडून भारताला अधिकृतपणे किती पुरातन वस्तू परत करण्यात या ठिकाणी आलेल्या आहेत अमेरिकेच्या माध्यमातून? तर पर्याय क्रमांक ए 657 म्हणजेच 657 पुरातन वस्तू या ठिकाणी रिटर्न करण्यात आलेल्या आहेत आपल्या प्यारा भारताला अमेरिकाकडून. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष कोणत्या दिवशी पूर्ण झालेले आहेत? 4 मे, 5 मे, 6 मे की 7 मे? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं
ठरणार आहे.